संकट आयुष्यात येणारच, पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे स्वामी समर्थ शिकवतात. त्याआधी हा व्हिडिओ एकदा ऐका. तुमच्या मनाला शांतता आणि नवी ताकद मिळेल. कधीकधी आयुष्य अचानक थांबतं. सगळं सुरळीत चाललेलं असतं आणि अचानक एक मोठं संकट उभं राहतं. पण त्या क्षणी मन घाबरतं. आता काय करायचं? माझंच का असं होतंय? पण लक्षात ठेव, संकट ही शिक्षा नाही आहे, ती एक परीक्षा आहे. आणि परीक्षेत जो टिकतो त्यालाच पुढच्या स्तरावर नेलं जातं. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पण संकट आलं की आपण 3 चुका करतोच. पहिली चूक घाबरून जातो, दुसरी तक्रार करतो आणि तिसरी चूक म्हणजे स्वतःवर विश्वास सोडतो आणि इथेच आपण हरतो. मग काय करायचं? आधी मन शांत कर. गोंधळलेल्या मनातून योग्य निर्णय होत नाही. डोळे मीट, स्वामींचं नाव घे, श्री स्वामी समर्थ फक्त 108 वेळा. मन स्थिर हो. दुसरी गोष्ट म्हणजे संकटाला शत्रू समजू नकोस, तो तुला घडवायला आला आहे. लोखंडाला धार येते ती आगीतच, तुझी ताकद संकटातच दिसते. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेव. स्वामी जर तुझ्यावर विश्वास ठेवतात तर तू स्वतःवर शंका का घ्यायची? आणि चौथी गोष्ट, कृती थांबवू नकोस. प्रार्थना कर, पण प्रयत्नही कर. देव वाट दाखवतो, पण त्या वाटेवर चालायला आपल्यालाच लागतं. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संकट कायमचं नसतं, पण संकटात मिळालेली शक्ती ही कायमची असते. म्हणून आज जर तू त्रासात असशील तर घाबरू नकोस, कारण स्वामींची नजर तुझ्यावर आहे. आज जर तुमच्या आयुष्यात संकट असेल तर एकच लक्षात ठेव, स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. धीर ठेव, विश्वास ठेव आणि म्हण, श्री स्वामी समर्थ.